हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. मुक्तिधाम बघून झालं आणि आम्ही पुढेच एक सीता गुफा होती तिथे ते बघण्यासाठी गेलो. सीता गुफा आम्हाला सगळे म्हटले होते खूप छान आहे, त्यामुळे आम्हाला पण बघू वाटलं. मग आम्ही लाईनमध्ये गेलो. सीता गुफाची अशी हिस्ट्री आहे. वनवासाच्या काळात सीता ह्या इथेच राहत होत्या, याच गुफेत राहत होत्या. आणि हे मंदिर अगदी काळाराम मंदिर याच्या बाजूलाच आहे, त्यामुळे तुम्ही येथे आला तर नक्की हे बघा. त्या काळात इथे ह्या कशा राहत असेल हाच प्रश्न पडला, कारण ही गुफा जर तुम्ही बघितली तर खूपच असं उतरण्यासाठी खूप अवघड आहे. त्यानंतर आम्ही कसं बसं उतरलो आणि त्यानंतर सीता मातेचं दर्शन घेतलं. खूप छान अशी मूर्ती होती. त्यानंतर सीता मातेचं तर दर्शन झालं आणि त्याच शेजारी एक होतं काळाराम मंदिर. याला असं नाव का दिलेलं आहे त्याचा पण एक इतिहास आहे. हे मंदिर पूर्ण काळ्या रंगाच्या पाषाणात बांधलेलं आहे आणि इथे राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे आणि ती मूर्ती पण काळ्या दगडात बांधलेली आहे.